हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 24 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर कृष्णाने ठरवलं की दुष्यंतला बाळजाबाईचं सगळं सत्य सांगायचं की बाळजाबाई ही 26 वर्षांपूर्वी नाचणारी बाई होती, जिने आढळरावांचा सुखी संसार मोडला आणि ही सगळी सत्ता संपत्ती हडप केली. मग कृष्णाने दुष्यंतला हे सांगितलं की नाही आणि सांगितल्यावर काय घडलं हे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल. आणि दुसरा मोठा ट्विस्ट म्हणजे कृष्णाला अनुसूयाने चक्क बाळजाबाई विरुद्धचे पुरावे दिले आहेत. 26 वर्षांपूर्वी बाळजाबाईने जे काही केलं होतं ते सगळे पुरावे आणि मी खरी आहे याबद्दलचे पुरावे कृष्णाच्या हाती दिलेत, ज्याचा फायदा कृष्णाला बाळजाबाईचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी होणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा आणि दुष्यंत रूममध्ये असतात. कृष्णा दुष्यंतला विचारते, तुमच्यात आणि आबांमध्ये काय झालंय? तुम्ही त्यांचा एवढा रागराग का करतात? त्यांच्याशी अबोला तुम्ही काय ठेवलाय? तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, मला माहिती आहे तुझं आणि त्यांचं खूप जमतं. तुला असं वाटतं की ते खूप चांगलेत, परंतु तो माणूस कसा आहे ना हे तुला माहिती नाहीये. त्याच्या साध्या भोळ्या चेहऱ्याकडे तू जातेस, परंतु त्या साध्या भोळ्या चेहऱ्यामागे एक नराधम आहे, नराधम. त्या माणसाने ना माझं संपूर्ण बालपण उद्ध्वस्त केलंय. माझ्या बालपणात तो माझ्या आईशी इतकं वाईट वागायचा ना की तुला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. दुष्यंत म्हणतो, तुला असं वाटत असेल ना की मीच चुकीचा आहे, मीच त्यांचा रागराग करतो, मी त्यांच्याशी अबोला धरतो, धड बोलत नाही. पण त्या माणसाचं खरं रूप तुला समजलं ना तर तू सुद्धा त्या माणसाचा तिरस्कार करशील, हे लक्षात ठेव. कृष्णाला काहीच समजत नाही. कृष्णा विचारते, पण नेमकं असं काय झालंय? आबांनी असं काय केलंय? तेव्हा दुष्यंत सांगतो, तो माणूस माझ्या आईला मारायचा. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. पण कृष्णा ही दुष्यंतला प्रश्न विचारते, मग तुम्ही कधी विचारलं नाही का की ते बाळजाबाईला का मारायचे? दुष्यंतला आश्चर्यच वाटतं आणि तो चिडून विचारतो, कृष्णा सिरियसली? म्हणजे एक माणूस त्याच्या बायकोला मारतोय आणि तू मला प्रश्न विचारतीये की कारण काय होतं? कारण काहीही असो, आपल्या बायकोवर हात उचलणं हा गुन्हा आहे, चुकीचं आहे. हे तुला वाटत नाही का? आणि भांडणं ही बंद दाराआड होत असली ना तरी सुद्धा त्यांचे आवाज ना दाराच्या बाहेर येतात. तुला माहित नाहीये, जेव्हा लहानपणी माझी आई मला येऊन सांगायची की तुझ्या आबाने मला मारलंय, मला खूप मारलं, तेव्हा त्या लहानशा दुष्यंतच्या मनावर काय परिणाम होत असेल? त्या दोघांची भांडणं बंद दाराआड ऐकताना मला काय वाटत असेल याचा तू विचार सुद्धा करू शकत नाही. हे ऐकून कृष्णा सुद्धा खूप दुःखी होते. पण कृष्णाला माहीत असतं की या सगळ्या भाकडकथा आहेत ज्या बाळजाबाईने दुष्यंतला सांगितलाय आढळरावांविरुद्ध कान भरवण्यासाठी. असं काहीच झालं नसेल. दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, त्यामुळे मी त्या माणसाचा रागराग करतो. त्या माणसाने फक्त माझ्या आयुष्यच आयुष्य उद्ध्वस्त नाही केलंय, तर माझं बालपण सुद्धा उद्ध्वस्त केलंय. माझं बालपण हे मला आठवत नाही, मला आठवण्याची इच्छाच होत नाही, कारण त्यात तो माणूस माझ्या आईशी असं वागायचा. हे सगळं ऐकून कृष्णा ही दुष्यंतला विचारते, पण दुष्यंत सरकार, असंही होऊ शकतं ना, कधी बाळजाबाईची चूक असेल, कधी आढळरावांची चूक असेल. दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, वा रे वा कृष्णा, मला माहिती आहे तुला त्यांच्याविषयी खूप प्रेम आहे, आदर आहे, तुला ते खूप चांगले वाटतात, पण त्यासाठी चक्क तू माझ्या आईला वाईट म्हणते, ते सुद्धा माझ्यासमोर. माझ्या आईची काहीच चूक नव्हती आणि मला याविषयी बोलायचं नाहीये. कृष्णाला समजतं दुष्यंतशी बोलून काही फायदा नाहीये, त्याचा आपल्या आईवर आंधळा विश्वास आहे आणि कितीही समजून सांगितलं तरी त्याला कळायचं नाही. आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते, ठीक आहे दुष्यंत सरकार, मला माफ करा, मी तर असंच विचारलं, मी पुन्हा असं बोलणार नाही, बाळजाबाईवर संशय घेणार नाही. असं म्हणून कृष्णा माफी मागते आणि तेथून निघून जाते. दुष्यंतला हे सगळं आठवून खूप वाईट वाटतं, त्याला त्रास होत असतो. तो आपल्या बेडला जोरात लाथ मारतो, बेडवर बसतो आणि आरशात पाहतो तर त्याला आपल्या आईबरोबरचा बाळजाबाईबरोबरचा फोटो दिसतो. म्हणजे बाळजाबाईने लहानपणापासूनच दुष्यंतच्या मनावर हे कोरून ठेवलंय. फ्रेंड्स, जर आढळराव हे बाळजाबाईला लहानपणी मारत असतील, तिचा छळ करत असतील, तर ही बाळजाबाई आज 5 गावची सरपंच बनून बसली आहे. सगळी सत्ता संपत्ती सगळं तिच्या हातात आहे. मग हे तिच्या हातात कसं गेलं?
आढळरावांनी तर तिला आपल्या घरची पायपुसणी करून ठेवायला पाहिजे होतं, तिला धाक दाखवायला पाहिजे होता. आढळरावच सगळे सत्तेचे मालक असते, पण उलट आज या आढळरावांचंच बाळजाबाईने पायपुसणं केलंय. आढळराव बाळजाबाईला नाही तर बाळजाबाई आढळरावांना मारत असेल आणि बाहेर येऊन दुष्यंतला खोटं सांगत असेल, एवढं मात्र खरं. तर थोड्या वेळानंतर दलपत आणि बाळजाबाई एका गावाबद्दल बोलत असतात की त्या गावातली सगळी माणसं आपल्या बाजूने आहेत आणि ती सगळी मतं आपल्यालाच मिळणार आहे. हे ऐकून बाळजाबाईला आनंद होतो. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, कोणत्या गावाबद्दल बोलताय? बाळजाबाई आणि दलपत दुष्यंतला या गावाबद्दल सांगतात. जयकांत तेथे असतो. तेवढ्यात कृष्णा या दोघांसाठी चहा घेऊन येते. तर बाळजाबाई कृष्णाला विचारते, कृष्णे, आजकाल तू रात्री अपरात्री घराबाहेर राहतेस, ते काही योग्य नाहीये. मी ना तुला नाही विचारणार की तू कोठे जातेस, काय करतेस, नाहीतर म्हणशील उगाचच सासू मला धाक दाखवतीये. पण आजच्या काळात असं बाई माणसाने रात्री अपरात्री घराबाहेर राहणं चांगलं नाहीये ना. तर कृष्णा ही लगेचच बाळजाबाईला उत्तर देते, काय ना बाळजाबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता खूप कमी दिवस उरलेत. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत सुद्धा कृष्णाकडे आश्चर्य पाहतो, कोणते कमी दिवस उरलेत? तर कृष्णा सांगते, अहो तुमच्या निवडणूक प्रचाराचे थोडेच दिवस उरलेत ना. आणि काल मी रात्री अपरात्री बाहेर गेले तर मी तुम्हाला सांगणार होते की मी बाहेर गेले, पण मला असं वाटलं कशाला, बाळजाबाई त्यांच्या प्रचारात खूप जास्त बिझी असतील, त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. हे ऐकून बाळजाबाई खूप चिडते. तर दुष्यंत मात्र खुश होतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा, तुला खरंच आईच्या प्रचाराची एवढी काळजी वाटते का? खरंच हे ऐकून मला खूप छान वाटलं. तर कृष्णा बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, असं तुम्ही काय करताय? अहो तुम्हाला देव मानतो मी, देव, आणि तुमच्यासाठी मी काहीही करू शकते. माझ्यासाठी तुम्ही आदर्श आहात आणि ही निवडणूक तुम्हीच जिंकावी, 5 गावांची सरपंच तुम्हीच व्हावी, अशीच माझी इच्छा आहे. दुष्यंत खूप खुश होतो. पण बाळजाबाईला समजतं की कृष्णा आडवं बोलतीये. बाळजाबाई चिडून म्हणते, काय ना कृष्णे, 5 गावांच्या वेशीवर कोठे काय चाललंय ना, यावर माझी बारीक नजर असते, त्यामुळे तू नको काळजी करू, सगळं माझ्या मनासारखंच होणार आहे. तर कृष्णा बाळजाबाईला म्हणते, हो हो, सगळं तुमच्या मनासारखंच होईल, तुम्ही तो चहा पिऊन घ्या आणि फुकून फुकून प्या बरं का, नाहीतर तुमचं तोंड पोळेल. बाळजाबाई चिडून हा चहा पिते, पण ती कृष्णाचं ऐकत नाही आणि चक्क तिचं तोंडच पोळतं. दुष्यंत म्हणतो, काय आई, कृष्णा आत्ताच म्हणाली ना फुकून फुकून पी, पी बरं फुकून फुकून. आणि बाळजाबाई म्हणते, हो हो, फुकून फुकून पिते. दुष्यंत त्याचा मोबाईल पाहतो तर बाळजाबाई आणि कृष्णा एकमेकींना चांगलं टशन देतात, एकमेकींकडे मोठे मोठे डोळे करून पाहत असतात. म्हणजे या सगळ्यामध्ये दुष्यंत हा किती भोळा आहे हेच दिसून येतं. त्याचा बाळजाबाईवर सुद्धा पूर्ण विश्वास आहे आणि कृष्णावर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. पण या दोघींचं मात्र काय महायुद्ध सुरू आहे हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. इकडे भक्ती पूजासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते आणि विचारते, काय झालं, मला पाहून दचकलीस, काही लपवतेस का माझ्याकडून? पूजा सांगते, नाही नाही, काय माझ्याकडे लपवायला. भक्ती म्हणते, ठीक आहे, ही कॉफी घे, आणि ती पूजाला कॉफी देते. आणि पूजा कॉफी पित असताना भक्ती तिला विचारते, काय ग, आता तू पुढे काय करायचं ठरवलंय? पूजा विचारते, कसलं? तर भक्ती तिला म्हणते, आता तू एवढी शिकली आहेस, शहरात नोकरी करत नाही, आता घरी आली आहेस गावाकडे, तर मग गावातील लोकांसाठी आपल्या शिक्षणाचा काही फायदा कर ना, तेवढीच गावातील लोकांना मदत होईल. आणि तू जर तुझ्या शिक्षणाचा फायदा करून घेतला ना, तर गावातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनशील तू. खरंच जसं कृष्णाला लोक जीव लावतात ना, तसा जीव तुझ्यावर ओवाळून टाकतील, तुझ्यावर खूप प्रेम करतील. पूजाला खूप राग येतो आणि ती चक्क भक्तीने दिलेला कॉफीचा ग्लास फेकून देते. भक्तीला जबर धक्काच बसतो. पूजा चिडून म्हणते, ए भक्ते, काय थुकरट कॉफी बनवलीस ग, इतकी भंगार कॉफी बनवली, आणि मला आहे ना प्रेमाची गरज नाहीये, मला हे ज्ञान नको देत बसू, प्रेमाची गरज आहे ना तुला आहे, कारण तुला तुझ्या नवऱ्याने टाकलंय ना, त्यामुळे मला नको अक्कल शिकू. हे ऐकून भक्तीला जबर धक्काच बसतो. पूजा तेथून निघून जाते. भक्तीच्या डोळ्यात पाणीच येतं. फ्रेंड्स, खरंच या मालिकेत कृष्णा जेवढी चांगली आहे, भक्तीसुद्धा तेवढीच चांगली आहे. परंतु भक्तीच्या आयुष्यातील दुःख काही संपत नाहीये, एवढं मात्र नक्की, आणि भक्तीसाठी आपल्यालाही वाईट वाटतं. इकडे गावामध्ये दुष्यंतने सांगितल्याप्रमाणे दुष्यंतची एक टीम गावातील लोकांचे इंटरव्ह्यू घेत असते, आणि गावातील लोक म्हणजे बाळजाबाईचीच माणसं असतात. समोर हे सगळं पाहत असतो. ही रिपोर्टर यांना प्रश्न विचारते, बाळजाबाईबद्दल तुमचं काय मत आहे? आणि ही माणसं बाळजाबाईचा उदो उदो करू लागतात. या गावातील एकमेव धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणजे बाळजाबाई. दुसरी बाई म्हणते, गावातील चालक आणि मालक म्हणजे बाळजाबाई,
त्या आहेत म्हणून गाव आहे, त्यांनी गावासाठी खूप काही केलंय, त्या आमच्या अन्नदात्या आहेत. आणि समरला हे सगळं ऐकून खूप राग आलेला असतो. तो रागारागाने या गावकऱ्यांकडे पाहत असतो. रिपोर्टर तिसऱ्या माणसाला विचारते, बाळजाबाईबद्दल तुमचं काय मत आहे? तर हा माणूस म्हणतो, ओ त्या बाळजाबाई आहे, बाळजाबाई देव माणूस आहेत, त्याच निवडणूक जिंकणार, त्याच सरपंच होणार, तुम्ही लिहून घ्या कोऱ्या बॉन्डवर. समर खूप चिडतो आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते. आणि जेव्हा हे सगळं कॅमेरा शूट होत असतं, समर आणि कृष्णा या बॅकग्राऊंडमध्ये दिसत असतात. कोणालाही कळून येईल की ही कृष्णा आहे आणि ही कोणाशी तरी बोलतीये. समर हा कृष्णाला विचारतो, काय ठरवलंय मग तुम्ही? कृष्णा विचारते, कशाबद्दल? समर विचारतो, अहो मी आणि माझ्या आईने तुम्हाला सगळं सत्य सांगितलंय, मग तुम्ही घरी विषय काढला की नाही? आम्हाला तुम्ही मदत करणार आहात की नाही? आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, आम्हाला आमचा हक्क मिळवून देण्यासाठी. तर कृष्णा म्हणते, कसं आहे ना, अनोळखी लोकांच्या भाकड कथांवर मी विश्वास ठेवत नाही. हे ऐकून समरला जबर धक्काच बसतो. समर विचारतो, हे काय बोलताय तुम्ही? कृष्णा म्हणते, जोपर्यंत तुम्ही मायलेक खरं बोलताय याचे पुरावे माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला मदत करणार नाही, असं म्हणून कृष्णा तेथून जाऊ लागते. तर समोर म्हणतो, ओ ऐका ना, असं काय बोलताय? आता तुम्हाला काय पुरावे द्यायचे? तुम्ही आढळरावांच्या डोळ्यात पहा तर तुम्हाला कळेल. पण कृष्णा काहीच न ऐकता तेथून निघून जाते. समरला जबर धक्काच बसतो आणि तो विचार करतो, हिला अजून आमच्यावर विश्वास बसलेला नाहीये. आता असं काय करावं लागेल ज्यामुळे तिचा आमच्यावर विश्वास बसेल? मला तर काही कळतच नाहीये. आईला घरी जाऊन सांगावं लागेल. आता या कृष्णाला काय पुरावा द्यायचा हाच प्रश्न समरला पडतो. तो खूप टेन्शनमध्ये येतो. थोड्या वेळानंतर समर घरी पोहोचतो तर समरची आई अंधारात डोक्याला हात लावून बसलेली असते. समर दिवे लावतो आणि म्हणतो, ए आय, असं काय डोक्याला हात लावून बसलीस? तर लगेचच अनुसया खुश होऊन विचारते, काय रे समर, कृष्णा भेटली का तुला? ती आपल्याला मदत करायला तयार आहे ना? मी तिला सगळं सत्य सांगितलं, काय बोलली ती? तर समर सांगतो, आय, त्या कृष्णाचा आपल्यावर विश्वास नाही. ती म्हणाली, जोपर्यंत मला पुरावा भेटत नाही मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. हे ऐकून अनुसूयाला जबर धक्काच बसतो. ती विचारते, हे काय बोलतोयस तू? तिचा आपल्यावर विश्वास नाही बसला? समर सांगतो, नाही बसला. ती मला डायरेक्ट बोलली, तुमच्या भाकड कथांवर मी विश्वास ठेवू शकत नाही. मला पुरावा भेटला तरच मी तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि तरच तुमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल, तुमचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. आणि मग मी काहीच बोलू शकलो नाही. अनुसूया म्हणते, याचा अर्थ त्या पुरीला आता पुरावा द्यावा लागणार आहे की आपण खरं बोलतोय? समोर म्हणतो, हो, पुरावा द्यावा लागेल. पण आपल्याकडे असा कोणता ठोस पुरावा आहे जो आपण कृष्णाला दाखवू शकतो? आणि पुरावा दिल्याशिवाय तिचा आपल्यावर विश्वास बसणार नाही आणि ती आपल्याला मदत करणार नाही. अनुसूया विचार करते की कृष्णाला आपल्याला काय पुरावा दाखवता येईल ज्यामुळे तिचा आपल्यावर विश्वास बसेल. इकडे दुष्यंत त्याचा लॅपटॉप घेऊन बसतो आणि त्याच्या टीमने त्याला लोकांचे जे इंटरव्ह्यू घेतले आहेत त्याचे व्हिडिओ पाठवलेले असतात. दुष्यंत हा व्हिडिओ प्ले करतो आणि तेवढ्यात त्याला बॅकग्राऊंडमध्ये चक्क कृष्णा समोर बरोबर उभी दिसते. त्यामुळे दुष्यंतला आश्चर्यच वाटतं, ही तर कृष्णा आहे, ही कोणत्या माणसाबरोबर बोलतीये असा प्रश्न त्याला पडतो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि कृष्णा सुद्धा हा व्हिडिओ पाहते. कृष्णा चांगलीच घाबरते की दुष्यंतने मला समरशी बोलताना या व्हिडिओमध्ये पाहिलंय. आणि दुष्यंत हा कृष्णाला जाब विचारतो, कृष्णा, हा कोण माणूस आहे? तू कोणाशी बोलत होतीस? कृष्णाला तर काहीच उत्तर देता येत नाही. ती गप्प बसते. दुष्यंत विचारतो, बोल ना कृष्णा, कोण माणूस आहे हा? तू कोणाशी बोलत होती? दुष्यंत हा प्रश्न विचारतोय. कृष्णाला आठवतं की मला अनुसूयाने काय सांगितलं होतं. मी अनुसूया आणि समरच्या घरी गेले. अनुसूयाने मला सांगितलं, मी तुझी सासू आहे. मी अनुसूया आढळराव रांगणे पाटील आहे. मी आढळरावांची पहिली बायको आहे. समरची ओळख करून दिली होती. हा समर आढळराव रांगणे पाटील आढळराव आणि माझा मुलगा आहे. या संपत्तीचा, प्रॉपर्टीचा खरा वारस आहे. कृष्णा विचार करते, आता यांना काय सांगावं? दुष्यंत हा उभा राहतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा, काय झालंय? सांग ना, हा माणूस कोण आहे? तू त्याला का भेटायला गेली होती? पण कृष्णा काहीच बोलत नाही. कृष्णा विचार करते, नाही दुष्यंत सरकार, मी तुम्हाला सत्य नाही सांगू शकत की तो माणूस कोण आहे आणि मी त्याला का भेटायला गेले होते. दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, काय झाले कृष्णा? तू का गप्प आहेस? तू का सांगत नाहीये? कोण आहे तो माणूस? त्या रात्री सुद्धा हाच माणूस तुला सोडायला आला होता. तेव्हा सुद्धा मी तुला विचारलं होतं की तो माणूस कोण आहे, तुला सोडायला कोण आलंय, पण तू तेव्हा सुद्धा गप्प बसलीस, आता सुद्धा गप्प बसलीये. कृष्णा, नेमकं काय कारण आहे? आणि एक गोष्ट लक्षात ठेव,
मी तुझ्यावर संशय घेत नाहीये की तो माणूस कोण आहे, तुमचं नातं काय आहे. मी फक्त तुझ्या काळजीने विचारतोय, कारण मागील काही दिवसांपासून मी पाहतोय तू हरवलेली असतेस, कसला तरी विचार करत असतेस, टेन्शनमध्ये आहे. तुला काही त्रास होत असेल, कुणी तुला त्रास देत असेल तर सांग मला, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तुला सहन करण्याची काहीच गरज नाहीये. खरं खरं सांग मला कृष्णा. कृष्णा विचार करते, आता दुष्यंत सरकारांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते एवढं विचारताय तर मी त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकते. काय होईल, ते थोडे चिडतील, रागावतील, पण मला सत्य माहीत करून घेण्यासाठी त्यांची मदतच होईल आणि ते बाळजाबाईला काहीच सांगणार नाही असा विचार करते कृष्णा आणि दुष्यंतला सांगण्याचं ठरवते. समर आणि अनुसयाचं सगळं सत्य. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मी ना त्या माणसाला भेटायला गेले होते आणि मग त्याने मला सांगितलं. कृष्णा पुढे काही बोलणार तेवढ्यात दुष्यंतचा मोबाईल वाजतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, महत्वाचं काम आहे, मला आता जावं लागेल, आपण याबद्दल नंतर बोलूया. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. कृष्णाला प्रश्न पडतो की आता दुष्यंत सरकारनं हे सांगावं नाही सांगावं, नेमकं करावं तरी काय. आणि दुष्यंत हा अंगणात येतो तर तेथे 2 गावकरी आलेले असतात आणि हे गावकरी दुष्यंत, बाळजाबाई आणि दलपतला सांगतात की ज्या दिवशी तुमच्या पोस्टरवरती काळी शाई माखली होती ना, त्या माणसाला तर आम्ही पाहिलं नाही, परंतु काही बाहेरच्या राज्यातील माणसांना त्याने काम दिलं होतं आणि आपण त्याला लवकरच शोधून काढूया. दुष्यंत विचारतो, तुम्ही त्याला पाहिलंय का? ही माणसं म्हणतात, नाही नाही, आम्ही नाही पाहिलंय, पण आम्ही त्याला लवकरच शोधून काढू. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, तुम्ही आईची एवढी काळजी केली त्यासाठी धन्यवाद. ही माणसं निघून जातात. तर दुष्यंत बाळजाबाईला विचारतो, आई, आपण या सगळ्या प्रकरणाकडे एवढं लक्ष का देतोय? वारं आपल्या बाजूने वाहतंय, घाबरायची काही गरज नाहीये, निवडणुकीनंतर आपण याकडे लक्ष देऊया. तर बाळजाबाई म्हणते, हो खरंय तुझं, पण या गावात कोणाची एवढी हिंमत ज्याने माझ्या पोस्टरबद्दल हे सगळं काही केलंय? दुष्यंत म्हणतो, आई, तुला मी तेच सांगतोय, निवडणुकीत वारं आपल्या बाजूने वाहतंय. एकदा का निवडणूक होऊ दे, आपण जिंकून येऊ दे, मग आपण त्या माणसाला शोधून सुद्धा काढू आणि त्याचा चांगलाच बंदोबस्त करू, तू काळजी करू नकोस. असं म्हणून दुष्यंत तेथून जातो. तर बाळजाबाई ही दलपतला म्हणते, कसं आहे ना दलपत भाऊजी, माझं संपूर्ण गावाकडे बारीक लक्ष असतं, कोठे काय चाललंय, कोण काय करतंय, पहा हा व्हिडिओ. असं म्हणून ती दलपतला हा व्हिडिओ दाखवते ज्यात कृष्णा आणि हा समोर दिसत असतो. बाळजाबाई ही दलपतला सांगते, हा व्हिडिओ आपल्याकडे राहू द्या, कारण निवडणूक संपली की मी हे सगळं प्रकरण कृष्णावर शेकवणार आणि मग त्या कृष्णीला घराबाहेर काढण्यासाठी या व्हिडिओची आपल्याला खूप मदत होईल. हे ऐकून दलपत खुश होतो. म्हणजे एकीकडे कृष्णा ही बाळजाबाईचं सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते, तर बाळजाबाई ही कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. कृष्णा म्हणते, थांबा दुष्यंत सरकार, मी तुम्हाला चहा देते. ती दुष्यंतला चहा देते. दुष्यंतला हा चहा खूप आवडतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, आठवतंय का तुला, जेव्हा तू या घरात लग्न करून आली होतीस, तुला साधं पाणी सुद्धा उकळता येत नव्हतं आणि आज तू संपूर्ण किचन सांभाळतेस, एक हाती सगळं काही करतेस. कृष्णा खूप खुश होते आणि म्हणते, कसं आहे ना दुष्यंत सरकार, आता माझा नवरा एवढा शिकलाय, मग मी सुद्धा स्वयंपाक शिकायला हवा की नाही? दुष्यंत खुश होतो आणि म्हणतो, वा रे वा, मेरी बिल्ली मुझसे ही मॅव. आणि तेवढ्यात कृष्णाला चक्क समोरचा कॉल येतो. कृष्णा चांगलीच घाबरते. आता दुष्यंत समोर फोन कसा उचलायचा हा प्रश्न तिला पडतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा फोन वाजतोय, फोन उचल ना. कृष्णा फोन उचलते आणि विचारते, हा बोला ना. तर समोर सांगतो, ओ कृष्णाबाई, तुम्हाला पुरावा हवा होता ना, या आज आमच्या घरी. माझ्या आईने सगळे पुरावे बाहेर काढून ठेवलेत, मग तुम्हाला आमचं सत्य कळेल. कृष्णा म्हणते, हा हा बंब्या, येते बरं का मी. तर समोर म्हणतो, कोण बंब्या? बंब्या नाही, समोर बोलतोय मी. कृष्णा म्हणते, अहो कळलं, येते मी शेतात, माझं काम आवरलं का? तर समोर म्हणतो, हो नाही नाही, शेतात नाही यायचंय, आमच्या घरी यायचंय. कृष्णा म्हणते, हा हा, तेथेच येते, आणि ती फोन कट करते. तर समोरला हा प्रश्न पडतो, यांनी नीट ऐकलंय, येणारे नाही येणारे काहीच कळत नाहीये. कृष्णा ही विचारात गुंग होते की मला आज तेथे जावंच लागेल, ते मला कोणते पुरावे देत आहे ते सगळं पाहावं लागेल. एकदा का पुरावे माझ्या हातात आले आणि माझा विश्वास पटला, मग मी दुष्यंत सरकारांना बाळजाबाईचं सगळं सत्य सांगू शकते, बाळजाबाईने काय काय केलंय हे सगळं सांगू शकते. कृष्णा ही विचार करत असते. दुष्यंतला हे समजतं की कृष्णा कसल्या तरी विचारात आहे. दुष्यंत विचारतो, काय झालं कृष्णा, कसला विचार करतीयेस? कृष्णा सांगते, ओ काही नाही, मला आहे ना ते शेतात जायचंय, महत्त्वाचं काम आलंय, बंब्याचा फोन होता त्याचाच विचार करतीये.
आणि कृष्णा शिजलेल्या भाजीवर पुन्हा एकदा झाकण ठेवून देते. दुष्यंतला हे समजतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझं लक्ष नाहीये, भाजी शिजलीये, तू त्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून दिलंय. कृष्णाच्या हे लक्षात येतं आणि कृष्णा गॅस बंद करते. दुष्यंत म्हणतो, मला कळलंय, तुझंही ना लक्ष नाहीये. हा कोणाचा विचार करतीये असं म्हणून दुष्यंत हा चक्क कृष्णाजवळ येतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, किचनमध्ये आहोत आम्ही, कोणीही येऊ शकतं बरं का. दुष्यंत म्हणतो, येऊ दे ना मग, आता तुझं लक्ष नाहीये, माझ्या विचारात तू गुंग आहे, मग मीच तुझ्या जवळ येणार ना. असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाजवळ येतो. पण कृष्णा ही चांगलीच लाजते आणि म्हणते, माधव काका आले. दुष्यंत सुद्धा दचकतो, तर कृष्णा त्याचा हात सोडून तेथून पळून जाते. दुष्यंत म्हणतो, ए कृष्णा थांब, पण कृष्णा काही थांबत नाही आणि तेथून पळून जाते. दुष्यंत मात्र खूप खुश होतो. या दोघांचा हा क्यूट रोमांस पाहायला आजकाल मजा येते, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच भारी होता. खूप मजा आली. एकीकडे कृष्णा आणि बाळाबाई या दोघींमध्ये जे कोल्ड वॉर सुरू आहे ते पाहायला सुद्धा भारी वाटतंय. कृष्णा लवकरात लवकर बाळाबाईचं सत्य गावासमोर आणि दुष्यंत समोर आणण्यासाठी प्रयत्न करते. त्यातच तिला अनुसूया आणि समरची मदत सुद्धा मिळणार आहे. पण दुष्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईनेच ही निवडणूक जिंकली पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. मग दुष्यंत आणि कृष्णा, बाळाबाई या तिघांमधील कोण जिंकणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि बाळाबाई या दोघींमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची होणार. बाळाबाई कृष्णाला म्हणेल, कृष्णे तू तर मला म्हणाली होतीस ना फक्त 12-13 दिवसात तुमचं सत्य जगासमोर आणेल, आता त्यातील फक्त 5च दिवस बाकी आहेत. तर कृष्णा बाळाबाईला उत्तर देईल, बाळाबाई उलट तुम्ही घाबरा की फक्त 5च दिवस बाकी आहेत, कारण यावेळेस तुमच्या खरेपणाचा आहे ना इतका मोठा धमाका होणार आहे ज्यामुळे तुमचे कानच बहिरे होऊन जातील, डोळे आंधळे होऊन जातील. हे ऐकून बाळाबाईला जबर धक्काच बसेल. कृष्णाला माझ्या विरुद्ध काय सापडलंय, तिचा तेवढा मोठा कॉन्फिडन्स का आहे, हाच प्रश्न बाळाबाईला पडणार. आणि मग कृष्णा ही समर आणि अनुसूयाच्या घरी जाईल. तेव्हा हे दोघे कृष्णाच्या हातामध्ये चक्क एक पोटली ठेवतील आणि ही पोटली असेल पुराव्यांची पोटली. या पोटलीमध्ये बाळाबाई विरुद्ध सगळे पुरावे असतील. अनुसूया आणि समरने कृष्णाला जे काही सांगितलंय की 26 वर्षांपूर्वी बाळाबाई एक नाचणारी बाई होती. अनुसूया आणि आढळरावांचं लग्न झालेलं होतं आणि या नाचणाऱ्या बाळाबाईने आढळराव आणि अनुसूयाचा सुखी संसार मोडला. आढळरावांना असं भासवलं की त्यांनीच अनुसूयाचा खून केलाय आणि इतक्या वर्षांपासून त्यांना ब्लॅकमेल करतीये. हे सगळे पुरावे या पोटलीमध्ये असतील. कृष्णा ही अनुसूयाला म्हणेल, आता मी हे सगळे पुरावे चेक करणार आणि जर हे पुरावे खरे असतील तर मग तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला मी घेणार, तुम्हाला न्याय मिळवून देणार, तुमचा हक्क तुम्हाला मिळवून देणार आणि बाळाबाईचं साम्राज्य उद्ध्वस्त करणार. हे ऐकून अनुसूयाला खूप आनंद होईल. म्हणजे आता कृष्णाच्या हाती बाळाबाई विरुद्ध मोठे पुरावे लागले आहेत. हे पुरावे कृष्णा दुष्यंतला दाखवणार का, बाळाबाईचं साम्राज्य ती कसं उद्ध्वस्त करणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.